राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली जात आहे। आज बारामती नगरपालिकेची मासिक मीटिंग आहे आणि या सभेला धनगरी वेश परिधान करून किशोर मासाळ सभागृहात दाखल झाले आहेत। राजीनामा मागितला जातो एका विशिष्ट वर्गाकडून आणि त्यांना राजीनामा पाहिजे, राजकारण संपवायचं ही षडयंत्र असते आणि या राजकारणे यांच्या षडयंत्राला बोलून राजीनामा द्यायला आपण येडे वाटलो का? ती गेम आहे, ती लोकांच्या समोर येईल, काही काळजी करायची गरज नाही। आपण मीटिंगला चाललोय, बिनविरोध दिलेला तुम्ही सगळ्यांनी नगरसेवक आहे मी आणि तुमचे प्रश्न मांडायला तिथं नाही जायचं तर काय कुठं जायचं? 18 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं। मी संघर्ष चालू केला, चळवळ उभा केली आणि त्या चळवळीचं यश म्हणून आज माझी पहिली मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला मला संधी दिली यायची म्हणून मी माझ्या पारंपरिक धनगरी वेशभूषेत आलोय। हा आमचा सन्मान आहे आणि चाललोय मीटिंगला। पक्षाकडून काही सूचना आलेल्या नाहीत। TV चॅनलच्या माध्यमातून जसं अर्धे सेकंदाची टेप वाजवली, ती कोणाची काय सिद्ध व्हायच्या अगोदर मला दोषी ठरवला आणि TV चॅनलमधूनच माझी हकालपट्टी केली। तसं काही कुठलाही कोणाचा फोन नाही, कोणाचा अधिकृत पत्र नाही, काय नाही। ही गेम आहे, रिंग केलेल्या लोकांची गेम आहे आणि त्या रिंगमध्ये आपण फसत नाही। आता असं आहे की मी माझे CEO आहेत त्यांना एक फोन केलेला, आमच्या नगरपालिकेचा ग्रुप आहे त्यांच्यावरती मेसेज केला होता। शाळा भरली, लेकरांच्या शाळेत तळ साठले आणि तिथं जाऊन प्रशासनाने कुठंतरी त्या लेकरांना जायला अडचण होणार नाही याची काळजी घ्या म्हणलं होतं, पण कोणीही काळजी घेत नाही। बारामती शहरातल्या एका शाळेची ही अवस्था आहे आणि ही महाराष्ट्राच्या पुढे येणं हा माझा उद्देश होता। या लोकांनी दादा गेले तेव्हापासून यांचं ढिलपाई चालू झाली, अजिबात कोणी काम करत नाही। एका नगरसेवकानं बिनविरोध नगरसेवकानं सांगून देखील तिथल्या लेकरांची जायचा रस्ता होत नाही, शाळा बुडवायची आणि यांचे आपली लोक शिकली नाहीत हाच अजेंडा आहे आणि ती लोक शिकावी म्हणून मी ते उपरोधक गाणं टाकले, सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का आणि या मलिदा गँगला इथनं काय वाटणी कमी होईल का, असं मी ते उपरोधक लिहिलेलं आहे। आता बघू त्याच्यावर बोलणार आहे मी गेल्यावर। काही वेगळ्या कमेंट्स आल्या होत्या धमकीवाजा, त्यामुळं मी शहरचे PI चिवड शेट्टी यांचा आभार मानतो। त्यांनी मला आज पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। पोलिसांचे लोक सकाळपासून माझ्या सोबत आहेत, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। माझे मतदार देखील मला सोडवायला आलेले आहेत आणि त्या मतदारांच्या ज्या पद्धतीनं मतदारांना नगरपालिकेच्या सेवा मिळत नाहीत, त्यांच्या लेकरांना शाळेत जाता येत नाही आणि ही लोकांचे प्रश्न सोडवणार कोण? आणि मग हीच माझी धनगरी काठी, मी त्या प्रशासनाच्या मस्तकात मारायला मागे पुढे घेणार नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।